एनसीपीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महादेव गीतेचा एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे आणि या माध्यमातून वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरून त्यांच्यावर हल्ला झाला अशा आशयाचा हा व्हिडिओ आहे। आपल्यासोबत अंजलीताई दमानी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। या संपूर्ण प्रकरणाचे जे धागेदोरे आहेत ते खोलवर जात आहेत आणि बरेच मोठमोठे खुलासे होतील। जितेंद्र आव्हाड यांनी जो व्हिडिओ ट्विट केला याबद्दल काय म्हणाल? कसं आहे की मी अगदी गेले 10 दिवस एका FIR बद्दल बोलतेय। 3 जुलैचा FIR आहे, 3 जुलैचा FIR आहे, हे जे मी म्हणत होते तो हाच तो FIR। आणि त्याच्यात मी जे सांगितलं होतं की बाबा यांच्यावर अतिशय गंभीर गुन्हे होते आणि त्याच्यात वाल्मिक कराडचं पण नाव आहे, वाल्मिक अण्णा लिहिलंय, फक्त अण्णा असं लिहिलंय त्या FIR मध्ये। आणि सरळ सरळ गंभीर गुन्हे असून सुद्धा मी जेव्हा चौकशी केली की याच्यावर चार्जशीट झाली का, म्हणे झाली पण त्याच्यात यांचं नाव नाही आहे। तर म्हटलं का नाही आहे, तर म्हणे त्यांना पुराव्या अभावी नाव वगळण्यात आलं। हे जेव्हा मी वाचलं तेव्हा अक्षरशः डोकं फिरलं की हे चाललंय काय, पुराव्या अभावी। तर म्हटलं काय पुरावा नव्हता, तर म्हणे वाल्मिक अण्णा त्या ठिकाणी नव्हते। आता ठिकाणी नाही आहे तर जो मेन सूत्रधार असतो तो काही प्रत्येक गुन्ह्याच्या ठिकाणी जातो का? पण त्यांच्या माणसांनी पाठवलंय हे जेव्हा त्या FIR मध्ये आहे। पूर्ण चौकशी जर झाली असेल तर म्हणूनच मी या FIRचा दाखला देऊन DGकडे जे पत्र दिलंय त्याच्यात हेच लिहिलंय की दिस केस शुड बी रिओपन्ड आणि याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे। कारण ज्याच्यावर हल्ला झाला त्यालाच त्याच्यात गोवण्यात आलंय आणि तो आता जेलमध्ये सडतोय। तर हे इतके सगळे जे आहेत ना, क्रिमिनल्स ऑफ द फर्स्ट ऑर्डर आहेत आणि हे नेहमी अशा सगळ्या गोष्टी करतात। जे जे असे गुन्हेगार असतात त्यांना पाठीशी घालतात आणि हवे ते गोष्टी त्या करून घेतात ते। नक्कीच नाही, पण या संपूर्ण प्रकरणाची पण आता चौकशी व्हायला पाहिजे अशी तुम्ही मागणी करताय। चौकशी होईल असं वाटतंय आणि त्याचा पाठपुरावा तुम्ही करणार आहात? मी पुन्हा तेच सांगते की 3 जुलैचा जो FIR होता त्याची चौकशी म्हणणं वाल्मिक कराडचं नाव वगळण्यात आलं आणि ते वगळण्यात आल्यावरच पहिला प्रश्न पडतो की का, तर कळतं की बाबा त्यांनी पुराव्या अभावी यांचं नाव वगळलं। तर मला कुठेतरी सरळ सरळ असं वाटतंय की सगळी यंत्रणा, पोलीस यंत्रणा हे सांगतील तसं वागायचे। आता काल एक ऑडिओ क्लिप देखील आली आहे, एक बल्लाळ म्हणून, ती मी देखील ट्विट केली होती। पण जेव्हा बल्लाळ म्हणाले की माझा आवाज तो नाही, तेव्हा मी ती ट्विट थांबवली। कारण त्यांना आधी पूर्ण चौकशी करू दे। SPनी सांगितलं मी पूर्ण चौकशी करेन आणि चौकशी करून जर कळलं की ती बल्लाळचाच आवाज होता तर त्याच्यावरनं आपल्याला कळेल की हे सगळे अधिकारी हे फक्त यांच्या सांगण्यावरनं काम करतात। हवं त्याच्यावर 302 लावा, नको त्यांच्या नाव काढून टाका। यंत्रणा पूर्ण यांच्या दिमतीला आहे याच्यावरनं दिसतंय। या ऑडिओ क्लिपमध्ये सन्नी आठवले याच्यावर कारवाई करू नका असं म्हणतायत शीतल कुमार बल्लाळ यांना वाल्मिक कराड, अशा आशयाचा हा सगळा व्हिडिओ आहे। म्हणजे हेच सांगते ना की हे ठरवणार कोणावर 302 लावायचं, कोणावरनं 302 काढायचं, कोणाला वाचवायचं, तो आमचाच मुलगा आहे असं सगळं जेव्हा आपण ऐकतो हे काय चाललंय। आणि याच्यात सुद्धा आपण बघितलं की विष्णू चाटेला जेव्हा आता अटक झाली, न्यायालयीन कोठडी दिली, तेव्हा त्याला पण जेल ऑफ चॉईस दिलं जातं की मला बीड जेल नको, मला लातूर जेल हवं। कारण त्यांची माणसं लातूर जेलमध्ये देखील आहेत। 8 जणांची यादी मी DGना दिली आहे आणि त्याच्यावर कारवाई करा आणि या सगळ्यांना अर्थरोडमध्ये हलवा म्हणून मी विनंती केली आहे। आपण बघितलं वाल्मिक कराड यांना पण पहिल्याच दिवशी न्यायालयीन कोठडी दिली, रात्री ते हॉस्पिटलमध्ये दाखल होतात, आता तर काय म्हणे ICU मध्ये ठेवलंय त्यांना। हे सगळे थेर आहेत, दुसरं काही नाही। आणा इथे अर्थरोडला आणि ठेवा इथे JJ मध्ये त्यांना। नक्कीच नाही, पण एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही पुरावे आहेत, ऑडिओ क्लिप म्हणा, महादेव गीतेची म्हणा किंवा व्हिडिओ क्लिप म्हणा, ऑडिओ क्लिप म्हणा, हे सगळे पुरावे म्हणून कोर्टात ग्राह्य धरले जातील का आणि आरोपींना शासन होईल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। नाही, आरोपींना शासन होण्यासाठीच आपण सगळे लढतोय। आम्ही लढतोय, माध्यमं लढतायत, लोक लढतायत, मोर्चे काढतायत। ते कुटुंब तर बिचारं, आता मला धनंजय देशमुखांना बघून खरंच वाईट वाटतं की तो भावासाठी किती माणूस लढतोय। त्यांना न्याय मिळण्याचं राजकारण्यांना झालंय काय? त्यांना काही लाज, लज्जा, शरम सगळी संपली आहे का? लोकांसाठी त्यांना आता काही भावनाच उरल्या नाही आहेत का, असा प्रश्न पडतो मला। नक्कीच ताई, या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा तुम्ही सुद्धा प्रयत्न करतायत। आणखी किती कांगोरे आहेत या संपूर्ण प्रकरणाला असं तुम्हाला वाटतं? आता ज्या घटनेला जे मी ऑफिस ऑफ प्रॉफिट दाखल केलंय ना DGकडे आणि CJN पुढे, याची जर चौकशी झाली तर त्यांची मंत्रीपद काय, त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होईल। इतके ते स्ट्रॉंग पुरावे आहेत की एक मंत्री महाजेनको जी
राज्याचीच एक बॉडी आहे, इलेक्ट्रिसिटी बोर्डाची होल्ली ओन सबसिडरी आहे, तिथून यांना जर आर्थिक लाभ मिळत असेल तर यांचं जसं मी म्हटलं मंत्रीपद काय त्यांचं आमदारकीसुद्धा रद्द होईल. आणि याच्यावर सुप्रीम कोर्टनी स्ट्रॉंग ऑब्जेक्शन्स घेतले होते मागे, आणि रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टमधले अनेक कलमं लावा, हे सुद्धा मी आज ADGंकडे याची मांडणी करणार आहे. नक्कीच वाल्मिक कराड यांचा ICUमध्ये आजचा दुसरा दिवस आहे, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आहे. कसं पाहता याकडे तुम्ही? तुम्हाला छगन भुजबळांची ती छातीतली कळ आठवत असेल कदाचित, त्यांना तेव्हा इतक्या कळा यायच्या जेलमध्ये असताना, पण आताच्या घटकेला वाल्मिक कराडचं तेच करतायत. कारण मकोकामध्ये इतक्या सहजासहजी कोणाला बेल दिली जात नाही, पण हे मेडिकल ग्राउंड्स क्रिएट करतायत की काय अशी शंका मला येते, आणि ती स्ट्रॉंगली येते. नक्कीच धनंजय मुंडे यांच्या हे कृषी मंत्री होते तेव्हाचा आणखी एक घोटाळा समोर आल्याची माहिती, आणि 29 तारखेला त्याची सुनावणी सुद्धा कोर्टामध्ये होणार आहे. कसं पाहता याकडे? मी आता एक्झॅक्टली हेच म्हणणार होते की त्या सगळ्या घोटाळ्यांची, मग त्या इक्विपमेंटची असो, कृषी मंत्री असतानाची असो, एक घरकुल योजनेची पण आहे, या सगळ्या PILs क्लब करून त्यांच्यावर इमिडिएटली हिअरिंग झालं पाहिजे. आणि झाल्याबरोबर त्यांना तर त्याच्यावर मला वाटतं कोर्टच अनेक ताशेरे ओढतील आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावाच लागेल. 2600 रुपयाचा जो कृषी पंप होता तो त्यांनी 3650 रुपयाला विकत घेतला असा थेट आरोप आहे. असं काही असेल असं वाटतं तुम्हाला? नाही, हे सरळ आहे. ते आहे म्हणूनच तर हे केलं गेलं, आणि त्याच्यात ते बदल करून घेतले गेले. 800 रुपयाचा जर फरक पडत असेल तर कित्येक कोटी त्यांनी त्याच्यात कमवलेले दिसत आहेत आपल्याला, आणि ह्याचेच या सगळ्या गोष्टींना क्लब झाल्या पाहिजेत. आणि मी पुन्हा तेच म्हणते की आज यांच्याकडे इतक्या ज्या अफाट प्रॉपर्टीज आल्या आहेत, कुठल्या आमदारकी किंवा कुठल्या याच्यातनं पगारामधनं या सगळ्या होणार आहेत. वाल्मिक कराड जो एक घरगडी होता, त्याच्याकडे जी प्रॉपर्टी अफाट आपण बघतो, बंगले काय, गाड्या काय, 1.5 कोटीच्या गाड्या, आणि एक नाही अनेक, मंजली कराडच्या नावावर, ज्योती मंगल जाधवच्या नावावर फ्लॅट्स काय, जमिनी काय. कालच रात्री मी अजून 3 सातबारे त्याच्यावर पाठवलेत की त्यांची 10 एकर लातूरला, अगदी लातूर शहरात होती, ती सुद्धा वाईन शॉपसाठी घेतली असं मला आता कळतंय. बाकीचे पेपर झाले की ते सुद्धा मी करीन ट्विट. पण आत्ताच्या घटकेला 10 एकर 7 गुंठे एवढी जमीन त्यांनी लातूरमध्ये पण आज काल रात्रीच मिळाली आहेत. त्याचे डिजिटली डाउनलोडेड सातबारा देखील मी ट्विट केलेले आहेत. नक्कीच ताई, एक राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. काल दोन्ही शिवसेनेचे मेळावे झाले आणि एकीकडे शिवोत्सव साजरा झाला, दुसरीकडे मेळावा साजरा झाला. या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी जे भाष्य केलेलं आहे की गद्दारांना पुन्हा एकदा त्यांचा सूड उगवा, याबाबत काय म्हणाल? कारण ठाकरे यांच्या मेळाव्यामध्ये त्यांच्याच पक्षाचे काही आमदार आणि खासदार सुद्धा अनुपस्थित होते. नाही, यांचं ना खरंच खूप मोठ्या प्रमाणावर सगळी गडबड चालली आहे. प्रत्येक पक्षात आपण बघतोय, मग ते उभाटा असो किंवा शिंदे गट असो. आणि काल तर मनसेबद्दल पण मी ऐकलं की मनसेत पण अनेक लोक अस्वस्थ आहेत. आता त्यांच्या पक्षात काय होतं त्याच्याबद्दल आपण काय बोलायचं. सगळ्या लोकांनाच आता सत्तेची हाव इतकी झाली आहे की त्यांना तत्व बित्व आता सगळे लोक विसरून गेलेले आहेत. तृप्ती देसाई पण लढा देतात आणि तृप्ती देसाई म्हणतात की केस क्लोज करण्यासाठी वाल्मिक कराड यांचा एन्काउंटर केला जाऊ शकतो. किती गंभीर आहे विधान आहे? नाही, मला खरंच त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. पण कधी कोणी काहीही करू शकतं. कारण जर हे हात आता धनंजय मुंडेपर्यंत पोचत असतील तर कदाचित काही होऊ सुद्धा शकेल. पण म्हणून त्यांना प्रोटेक्शन देऊन मी तर हीच मागणी केली आहे की त्यांची सगळी चौकशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी करा, त्यांना तिथून बाहेर पडू देऊ नका. नक्कीच. पण वारंवार बरीच माध्यमं आहेत जे याबद्दल भाकितं करतायत, बरेच नेते ते सुद्धा म्हणतायत की काही घडू शकतं या बीडच्या प्रकरणामध्ये, आणि तसं होताना दिसतंय का तुम्हाला? तितका दबाव आहे? नाही, दबाव नक्कीच आहे. कारण वाल्मिक कराडनी जर खरंच तोंड उघडलं तर त्याचे पडसाद खूप मोठे उमटतील आणि धनंजय मुंडेंना याचं खूप भोगावं लागेल. म्हणूनच की आज त्यांना आता जसं जे लोक बोलतायत त्यात तथ्य असेल तर हे कदाचित होऊ देखील शकेल. पण म्हणूनच परत मी तेच म्हणते की यांना आतच ठेवा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू यांना जे हिअरिंगला प्रेझेंट राहायचं असतं ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनीच झालं पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडली अंजली दमनिया यांनी, आणि आणखी काही घोटाळे बाहेर काढणार असल्याचं सुद्धा भाकीत केलं आहे. नेमकं काय घोटाळे असणार पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरापर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.